नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 2 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 30 मार्च ते 31 मार्च 2024 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये कोणत्या वेळेला पावसाचा अंदाज कुठे जास्त बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून सोबत गारपीटची शक्यता देखील असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल झाला असून वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे आणि 30 आणि 31 मार्च 2024 या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। सोबतच वादळी वाऱ्यांचा देखील तडाखा असणार आहे। तर सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय आहे। बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय आहे। या सर्व स्थितीमुळे 30 आणि 31 मार्च 2024 या तारखेला वादळी पावसाचा जोर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर कोणत्या वेळेला आणि कोणकोणत्या जिल्ह्यात तालुक्यात या पावसाचा अंदाज राहील, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवातीला 30 मार्च 2024 या तारखेचा, तर या तारखेला सर्वसाधारण दुपारनंतर पावसाचा अंदाज हा दक्षिण भारताकडे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागाकडे ढगाळ स्थित राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। तर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हा केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, हैदराबाद आणि आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज असून वादळी वारे जबरदस्त स्वरूपात राहील। तर जबरदस्त पावसाचा अंदाजा भुवनेश्वर, राउरकेला, धनबाद, कोरबा या बहुतांश ठिकाणी छत्तीसगड, ओडिशा, झारखंड या राज्यात देखील बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आणि तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, सानगड, रामघाट या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, अजरा, नेसारी, अड्डाला आणि गारगोटी, कापसी, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर इथे जबरदस्त विजांच्या कडकडाटाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। तसेच पोईप, कासलाई मध्यम स्वरूपात राहील। पोंडा, राधानगरी, बिदरी, गारगोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिम भागामध्ये खारेपट्टण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच राजापूर, रायपट्टण, मलकापूर, कोकरूड, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजन जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच लगतचा परिसर बघितला असता रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमी बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सातारा, वसोटोफोट, सागदेव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे कोल्हापूर, परोळा, संगरूळ, ज्योतिबेल, किनीकोडाली मध्यम स्वरूपात राहील। दक्षिण भागामध्ये इस्पोर्ली, कागल, बिद्री, निपाणी, चिकोडी, सांकेश्वरा, कुरणवाडी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याकडे वातावरण कोरडे असून वादळी वारे वाहण्याचा अंदाज असून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच प्रतापगड आणि गोरेगावला हलका पाऊस तुरळक ठिकाणी राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरला हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। दुपारनंतर राहील श्रीरामपूर, तालिका बन, तसेच कोपरगाव, शिर्डी, उलतांबा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील मुंबई, रायगड, पालघर आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज असणार आहे। तर उत्तर भागामध्ये चाळीसगाव, मालेगाव, धुळे, अंजंग, नवारी, कपांडे इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी असून वाऱ्यांचा अंदाज बघायला मिळणार आहे।
जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसावळ, चोपडा, आव्हाड, हिरापुरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, कन्नड, हतनूर आणि गंगापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील। तसेच जालना, बीड, लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून पावसाचा अंदाज फारसा नाही। वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दुपारनंतर वाशिम, रिथाट, मालेगाव, महसूल, परतूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी, डोंगाव, मेकर मध्यम स्वरूपात विजांच्या कडकडाटासह राहील। बुलढाणा, किरडा तसेच मोठालाव, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, मलकापूर, दिघी, नांदुर्णा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून विजांचा कडकडाट जबरदस्त स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज अकोट, तेलोरा, हिरवाखेड तसेच अलेवाडी, अंदुणा, पातुर्डा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे अचलपूर, अंजनगाव, सोजी, चिखलदरा, हरिसाल, धारणी, मूर्तिजापूर, दर्यापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, बार्शी, टाकळी इथे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। अमरावती, बडनेरा, चांदूर, धामणगाव, रेल्वे, मोझारी, तळेगाव, आष्टी, कर्जना, वरुड, नरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, हिंगणघाटलाही हलका मध्यम राहील। वर्धा, पुलगाव, अरबी, वडोणा, लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा द्वितीवाडा, कुडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावर्णे इथे जबरदस्त विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर, हिंगणा, पाचगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पारशिवनी, रामटेक, वनेरा, घोटी, करपसर, बडेगाव, बिछवा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। मंगळुळी, अकोला, करपसरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तसेच भंडारा, वर्धी, चिखली, मौदा, धर्मापुरी, असोली, कंधारी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा, लांजी इथे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्राणी, अडेल, कोथंगाव, उमरेड, पावणीलाई मध्यम हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगोरी, राजुरी, मार्कासा इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, भद्रावती, वरोरा, चारगोपिके, चिमूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। कापसी, पंकजनूर लगतचा विसर बघितला असता पुरमगाव, धनोरा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर 30 मार्चच्या दुपारनंतर या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा इकडे मध्यम हलका पाऊस राहील। आणि अहमदनगर जिल्ह्याकडे तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे कर्जत, कुलधरण, जामखेड, काढा, आष्टी, अहमदनगर तसेच टाकळी, लोकेश्वर इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पुणे, कडेगाव, दौंड, सासवड, जेजुरी इथे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे। तर अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गुडेगाव, महाकाश, रामपूर, कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज राहील। आणि कोकण विभागाकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान असणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोलीलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान 30 मार्चच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर 31 मार्चच्या दुपारनंतर पावसाचा अंदाजा कोणकोणत्या जिल्ह्यात असणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाजा विदर्भाच्या भागात राहील। गडचिरोली आणि चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या भागामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर असणार आहे। तर सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी होईल आणि हलका मध्यम पाऊस चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आसपासचा परिसर या भागात मध्यम हलका पाऊस सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे।
तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।